कारण नाशिकच्या सातपूरमधल्या ध्रुवनगर परिसरामध्ये एक बिबट्या शिरलाय। पोलीस आणि वन विभागाची टीम सध्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न करतेय। ध्रुवनगरच्या याच परिसरामध्ये बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। तर ही दृश्य देखील आपण बघतोय सातपूर परिसरामधली। बिबट्याला डाट मारून त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र हा बिबट्या झुडपामधून बाहेर येऊन पुढच्या दिशेने पळून गेलाय। सध्या बिबट्या आहे ही माहिती आहे। तो सकाळी 10:30-11 नंतर दिसला होता। त्यानंतर एका झुडपात येऊन बसलेला आहे। वन विभागाचे अधिकारी त्यांची कारवाई करत आहे। पोलिसांचा सगळ्या बाजूंनी बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांना एक आव्हान आहे की रस्त्यावर गर्दी करू नका या भागामध्ये। त्या दृष्टीने वन विभाग कारवाई करेल, तो बाहेर पळू नये म्हणून कारवाई करत आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, साधारणपणे तासभर होत आला असेल या सगळ्या गोष्टींना आणि जेसीबी देखील आणण्यात आलेला होता या परिसरामध्ये। सध्याची काय स्थिती आहे? ज्या ठिकाणी बिबट्या लपलेला होता तिथून तो बिबट्या पळालेला आहे। 2 जेसीबी बोलवलेले होते। एका जेसीबी मध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचारी डाट घेऊन बसलेले होते, तर दुसऱ्या जेसीबीच्या माध्यमातून झाडी झुडपं ही दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यातनंच बिबट्याने पळ काढलेला आहे। आणि आता समोर असणाऱ्या एका रो हाऊसच्या परिसरामध्ये बिबट्या येऊन लपलेला आहे। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, रेस्क्यू टीम इथे आलेली आहे। स्थानिक नगरसेवक आपल्या सोबत आहेत। नेमकं केव्हा बिबट्या दिसला आणि काय काय घडलं? सकाळी 10च्या सुमारास या ठिकाणी तो बिबट्या आढळून आलाय। अनेक नागरिकांचे फोन मला या ठिकाणी आल्यानंतर मी आरएफओ सुमित निर्मल साहेबांशी फोनद्वारे संपर्क साधला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी रवाना झाले। पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहे आणि या ठिकाणी नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु त्या ठिकाणी आता त्याला जेरबंद करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी ते काम। आता नेमका बिबट्या कुठे? बिबट्या त्याच्या मागेचे, रोहच्या मागेचे त्या ठिकाणी सकाळी 4 तासापासून तो आमच्या नजरेच्या खालीच आहे। आता सुद्धा तो या ठिकाणीच आहे। पण ज्यावेळेस बिबट्या दिसला त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू होता, दुसऱ्या बाजूला जर जाळी लावली असती तर हा पळून जाऊ शकला नसता? नाही, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इथे ओपन प्लॉट्स आहे आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सकाळी 10 पासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन मध्ये आहे। आपण बघतोय महापालिकेचे नगरसेवक आहेत, पोलीस अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी, त्याचबरोबर इतर रेस्क्यू टीम देखील आता ह्या घरामध्ये आली। या घराच्या मागच्या बाजूला जी खिडकी आहे त्या खिडकीच्या पुढचा जो पॅसेज आहे त्या ठिकाणी तो बिबट्या लपल्याची आता दाट शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता या ठिकाणाहून शोध बिबट्याचा केला जात आहे। मुकुल, खरं तर गेल्या काही वेळापासून हे जे सर्च ऑपरेशन सुरू आहे बिबट्याचं, मात्र आसपास जी लोकवस्ती आहे, बघ्यांची मोठी गर्दी होतीये, त्यामुळे त्यांना देखील या सगळ्यापासून दूर ठेवणं, त्यांचा बचाव करणं हे देखील एक मोठं आव्हान आहे आपल्या टीमच्या समोर। बरोबर आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हाच प्रयत्न चालू आहे। जी गर्दी होती ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न। सर, गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यामुळे बिबट्या अधिक सैरभैर होतोय। असं आहे की सकाळी 11 वाजल्यापासून हा बिबट्या ह्याच भागात परिसरात फिरत आहे। लोक विनाकारण गर्दी करून त्याला पाहण्याच्या दृष्टीने गर्दी करत आहेत। फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आणि पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत। लवकरच पकडण्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला यश येईल असं वाटतंय। गर्दी पांगवण्यासाठी काय प्रयत्न आहे? सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे। आपण बघतोय गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडनं बंदोबस्त हा लावला जात आहे आणि ज्या रो हाऊसमध्ये बिबट्या शिरलेला होता त्याच्या पुढच्या बाजूला आता पिंजरा देखील लावण्यात आलेला आहे आणि बिबट्या इथेच कुठेतरी असावा ही दाट शक्यता आता व्यक्त केली जात आहे। मुकुल, हा जो परिसर आहे सातपूरचा, ध्रुवनगरचा परिसर, इथे याआधी देखील अशा काही घटना घडल्या होत्या का? हा बिबट्या नेमका कुठून या ठिकाणी शिरला असावा मानवी वस्तीमध्ये, याविषयी काही कळू शकतंय?
या ठिकाणी नाही, मात्र इथून साधारणतः 1 ते 2 किलोमीटर अंतरावर एकदा बिबट्या इथे आलेला होता. साधारणतः 2 ते 4 महिन्यापूर्वी इथे बिबट्या आलेला होता आणि असाच 3 ते 4 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ह्या रहिवासी परिसरामध्ये बिबट्या आलेला आहे. जी रो हाऊस आहेत, या रो हाऊसमध्ये अनेकांनी संरक्षण जाळ्या बसवलेल्या आहेत. त्यामुळे बिबट्या ह्याच भागामधले जे कंपाऊंड आहे त्यांचे वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये लपलेला होता आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जाण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने आता त्याला कशा पद्धतीने जेरबंद करता येईल, त्याला डाट कसा मारता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. आपण ज्या घरामध्ये आहोत या घराच्या मागच्या बाजूला बिबट्या लपलेला होता. आता इथून तो बाहेरच्या दुसऱ्या रो हाऊसकडे पसार झाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे त्या बाजूला रेस्क्यू टीम आपण बघतोय दृश्यांमध्ये. ही संपूर्ण रेस्क्यू टीम आता बिबट्याला पकडण्यासाठी काम करत आहेत. जी गर्दी होती ती गर्दी पांगवण्यासाठी देखील पोलीस बल प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची देखील मदत केली जात आहे. अगदी खरं तर ही जी झाडाझुडपं आपल्याला दिसत आहेत त्याच झुडपांमधून हा बिबट्या पसार झालेला होता आणि या ज्या काही रो हाऊसेस आहेत या ठिकाणी शिरल्याचं सध्या बघायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातून देखील त्याच्यावरती नजर ठेवली जाताना आपल्याला दिसते आहे. मुकुल, हो बरोबर आहे. ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आलेली होती कारण बिबट्या झुडपामध्ये लपलेला होता. जी झुडपं आता उन्हाळ्याचे दिवस आहे ती वाळलेली आहेत, गवत वाळलेलं आहे, पिवळसर रंगाचे ते गवत आहे आणि त्यामुळे बिबट्या त्या गवतामध्ये दिसत नव्हता. म्हणून ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध हा घेतला जात होता आणि बिबट्याला शोधलं जात होतं. परंतु तिथून जसं मी म्हटलं 2 JCB होते. एका JCBच्या मध्ये वन विभागाचे कर्मचारी बसलेले होते, ते दाट मारण्याच्या तयारीमध्ये होते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या JCB मधनं तिथली झाडी झुडपी तोडण्याचा प्रयत्न चालू होता. ही आपण दृश्य बघतोय, ही संपूर्ण रो हाऊस आहे. 15-20 रो हाऊस आहेत आणि हे रो हाऊसचा अंतर जर बघितलं तर अगदी एकमेकांना खेटून अशी ही रो हाऊस आहेत आणि गर्दी जर बघितली तर वरपर्यंत गच्चीपर्यंत आणि आजूबाजूला सगळ्या ठिकाणी गर्दी आहे आणि ही गर्दीमुळेच अधिक गोंधळ उडतो आहे. बिबट्या सैरभैर होते आणि जे रेस्क्यू ऑपरेशन करायला लवकर मदत झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठले ना कुठले अडथळे निर्माण होत आहेत आणि म्हणूनच बिबट्या इथून तिथून सैरभैर पळतोय आणि वन विभागाच्या ताब्यात लागत नाही. आता आणखी एका घरामध्ये वन विभागाचे कर्मचारी घुसलेले आहेत आणि तिकडनं बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी धन्यवाद मुकुल, यावरती आपलं लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.